मंडळी नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता वाजलेत सकाळचे 6:15. आज सकाळी लवकर उठून आवरले, अगदी साडी वगैरे नेसून रेडी आहे, कारण की आज माझ्या पहिल्या गुरुचरित्र पारायणाची सांगता आहे. पहिल्यांदाच माझ्याकडे जो ग्रंथ होता गुरुचरित्राचा त्याचं पारायण केलं आहे. आज 8वा दिवस आहे. आज सांगता करायची आहे. 10:30पर्यंत नैवेद्य दाखवायचा मानस आहे, इच्छा आहे, त्याच्यामुळे लवकर उठलोय. होईल. श्री स्वामी समर्थ. दत्तगुरू आहेत सोबत. सकाळचा विधी म्हणजे कसं नाश्ता वगैरे पण असतो तर लेट होऊ शकतो. माझं तर पारायणाचा उपवासच आहे म्हणा. एक जोडपं जेवायला बोलवायचं असतं तर आमचे काका काकी जेवायला येणार आहेत. तशी तर बऱ्यापैकी तयारी झालेली आहे. घेवड्याची भाजी दत्तगुरूंना आवडते म्हणून मी काल घेऊन आले. ती साफ वगैरे करून ठेवलेली आहे, म्हणजे मोडून आपण जी ठेवतो ती. आणि कधी कधी मुलांच्या नादात, आता तशू पण इथे आहे, आरू पण आहे, तर त्यांच्या नादात त्यांचं उरकताना ते पण सकाळच्या वेळेला घाई गडबड होऊ शकते, म्हणून मग थोड्या गोष्टींची तयारी कालच करून ठेवली आहे. बाकी सगळं आज करायचं आहे. सो प्लीज स्टे ट्यून. मी पहिल्यांदाच केलं आहे पारायण. दत्त महाराजांनी खूप साथ दिली. जसं कसं जमलं तसं केलं आहे. आरूला सांभाळून कसं काय मी पारायणाचे नियम पाळले किंवा काय काय नियम पाळले, कसं काय काय केलं हे मी सांगेन थोडं नंतर. सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे आरू आणि कुमार झोपले, तर बाहेर अंधार आहे म्हणून मी इथे बाथरूमच्या लाईटमध्ये सुरुवात केली. म्हटलं ॲटलिस्ट व्हिडिओला सुरुवात तरी करूया. सो बाकी सगळं आपण नंतर बोलूया. पहिले तुम्ही खाली जाते. आता चला सुरू करूया आजचा दिवस. श्री स्वामी समर्थ. आई उंबरठ्याची पूजा करत आहेत. काल रात्री जागून कुमारने सिलिंगला कलर केला, त्यामुळे इथला सोफा वगैरे बाहेर काढला आहे. बाकी सामान बाहेर काढले. लादीवर डाग पण पडलेले दिसत आहेत, ते साफ करायला लागतील. कलरचा बेत नव्हता, अचानक बेत झाला. माणसं ऐन टायमाला कुठून भेटणार म्हणून मग कुमारने रात्री जागून थोडासा कलर केला, टचअप दिलाय फक्त. सकाळी उठल्यावर पारायणाला सुरुवात करायच्या आधी नित्यपूजा जी नेहमीची असते ती मी करून घ्यायची. म्हणजे माझा माळजप असेल किंवा स्वामीचरित्र सारामृतातले अध्याय वाचायचे असतील किंवा बाकी काही स्तोत्र मंत्रपठण जे काही माझं रोजचं जे असतं पारायणाच्या व्यतिरिक्त ते पहिले करून घेते. त्याच्यानंतर इथे दत्तगुरूंचा जो ग्रंथ आहे त्याला हळदी कुंकू वाहून, कराला हळदी कुंकू वाहून, मग दत्त गुरुरूपी सुपारीला हळदी कुंकू, मग गणपतीच्या विड्याला हळदी कुंकू, समईला हळदी कुंकू आणि फूल वाहून नमस्कार करून त्याच्यानंतर मग पारायणाचे जे माझे अध्याय आहेत त्याला सुरुवात करायची. मी पेरू कापलाय. पेरू एक धान्य खायचं असतं असं मला कळलं होतं, तर मी गहू चूज केलेलं आहे. सो मी चपाती खायचं आहे, दुसरं कुठलंच धान्य नाही खायचं आहे. म्हणजे भात नाही का दुसऱ्या कुठल्या डाळी नाही, दूध चपाती मी मोस्टली खायचं आहे. बाबा शिर्डीला गेले. शिर्डी साईबाबांना भेटायला. वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. नैवेद्य आपला रेडी आहे. घेवड्याची भाजी, वरण, नैवेद्यापुरता भात, नंतर थोडा जास्त घालू पण आता नैवेद्यापुरता भात रेडी आहे. नैवेद्यापुरत्या पुऱ्या रेडी आहेत. नंतर मग थोडं आणखी तळू. त्याच्यानंतर बिरड्याची भाजी रेडी आहे. खीर रेडी आहे. असं सगळं रेडी आहे. गुलाबजामचा पण पाक तयार केला, त्याच्यात आता गुलाबजाम टाकले. ऑल इज डन. आता मी आरती करून घेते बाप्पाची आणि मग नैवेद्य दाखवते. 10:30च्या आत आपला नैवेद्य डन होणार आहे. ज्या पालेभाज्या आहेत त्या आपण खाऊ शकतो. शेवग्याची भाजी खाऊ शकतो. शेवग्याची भाजी जितक्या जास्त वेळा दाखवता येईल नैवेद्याला तितक्या जास्त वेळा दाखवायचा प्रयत्न केला आम्ही, कारण की दत्तगुरूंना शेवगा आवडतो.
पण त्याच्यामध्ये कांदा लसूण नाही असला पाहिजे. आणि जे आपण ग्रहण करणार तेच नैवेद्य बाप्पाला दाखवायचं. म्हणजे मी जर चपाती खाणार तर बाप्पाला पण चपाती, मी जर दूध चपाती खाल्ली तर बाप्पाला पण दूध चपाती. आज सगळं साग्र संगीत नैवेद्य दैवाला दाखवला गेला, कारण की आज मी पण नैवेद्य दाखवल्यानंतर सगळं खाल्लं असं. रात्री जागून कुमारने कलर केला, त्याच्यामुळे जे खाली डाग पडलेले ते काही त्याने काढले नाहीत. आणि तो जो पत्रा असतो ज्याने पटकन निघतात लादीवर वगैरे पडलेले डाग, तो पण आणायला विसरला. मग आपली जी आलं खिसायची खिसणी असते ना, त्याचा अग्रभागी जो पातळसर पत्रा असतो त्याने मी म्हटलं बघूया प्रयत्न करून, तर आरामात निघाले ते डाग. खूप घाण दिसत होतं, त्याच्यामुळे मी काढायला बसले. आणि आईंना बड्डेला मी जी फ्रेम गिफ्ट केली, फोटो फ्रेम, त्याच्यासोबत आलेले हे स्टिकर्स होते, वॉल स्टिकर्स. त्यातले 2 चुकून इकडे चिकटले होते, पण ते एवढे घट्ट चिकटले होते ना की निघतच नव्हते. कधीपासून काढायचे होते ते, पण त्याला मुहूर्तच लागत नव्हता. आता जेव्हा इथला सोफा हटवला गेला आणि मी बसलेच होते कलर काढायला, तर म्हटलं हे पण काढूया. मी खूप ताकद लावून काढलं तेव्हा निघाला. दिनेश काका आहेत आमचे आणि हेमा काका, जे आपले जुने आधीपासूनचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहिती आहे. जे नवीन कोणी असतील बघत असतील त्यांच्यासाठी सांगते, माझे काकसासूबाई माझ्या आणि काकसासूबाई. मी ट्रायपॉडवर कॅमेरा सेट केला आणि ओटी वगैरे भरली, पण कॅमेराचं ऑन बटनच नाही ऑन केलं मी. असू दे, चल आता आम्ही जेवू घेतो. नैवेद्याचं ताट घेतलंय, एक नैवेद्य कुमारने खाल्ला, एक आईला दिला आणि एक आपल्या बघूला दिलं ना. सॉफी असता तर सॉफीने खाल्ला असता. सॉफीचा आठवण येते. पहिलाच अनुभव होता पारायणाचा. ह्याच्या आधी कधी केलं नव्हतं, मलाही माहिती नव्हतं कसं काय करतात. यूट्यूबवर व्हिडिओ बघितले आणि त्याच्यातून जेवढं काही मला कळलं, जसं आकलन झालं त्यानुसार मी पारायण केलं. आमच्या काकी आहेत, शेजारी पण राहतात आमच्या, आणि माझ्या काकसासूबाई लागतात, त्या बरेच सारे पारायण करत असतात अधूनमधून. स्वामी समर्थांचं करतात, गुरुचरित्राचं करतात. तर त्यांना मी परवा फक्त विचारलं की सांगता करायची आहे तर कसं काय करायचं, तर त्यांनी जे काही रूल सांगितले ते बऱ्यापैकी फॉलो केले. जे मी केलं ते होतं की अखंड दिवा लावायचा असतो, पण प्रामाणिकपणे सांगायचं तर अगदी पहिल्याच दिवशी समई विझली होती, कारण की फॅन चालू झाला होता. त्याच्यानंतर मात्र प्रयत्न केला की ती समई विझणार नाही. आणि ही अशी मांडणी केलेली आहे. गुरुचरित्राचा ग्रंथ आहे, इथे गणपती बाप्पांचा विडा मांडलेला आहे, दत्तगुरूंची सुपारी आहे आणि हा एक शुभाचा करा मांडलेला आहे. बरेच जण स्वामींची मूर्ती किंवा फोटो पण ठेवतात समोर. आमच्या इथे देव्हाऱ्यातच आहे वरती स्वामी समर्थांची मूर्ती, आणि तिथेच समोर पाणी पण आहे आणि साखर पण आहे. त्याच्यामुळे सेपरेट काय मी फळ इथे ठेवलं नाही. ग्रंथासाठी आपण ठेवू शकतो, पण मी नाही ठेवलं, ठेवतात मला वाटतं. गेल्या गुरुवारी सुरुवात केली होती, काल बुधवारी सगळे अध्याय वाचून संपले आणि आज 8व्या दिवशी म्हणजे आत्ताच्या गुरुवारी आता संध्याकाळी मग मी पूजेची सांगता करेन, प्रॉपर विसर्जन वगैरे करेन. माझ्याकडे जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे तो हा आहे, श्री गुरुचरित्र. दिंडोरी प्रणित गुरुचरित्र जे आहे ते मला हवं आहे, पण ते इथे कुठे स्वामी केंद्रात मिळतं का नाही मला माहिती नाही, चौकशी करायला लागेल. नाशिकला किंवा अक्कलकोटला कधी गेलो तर तिकडून आणायचं आहे. पण सध्या तरी माझ्याकडे हे आहे गुरुचरित्र, श्री गुरुचरित्र. हे मी ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवलं होतं, लग्नाच्या आधीच मागवलं होतं. हे दसऱ्याच्या दिवशी मला रिसीव्ह झालेलं. मी यातला पहिला अध्याय वाचला आणि नंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आय मेट विथ ॲन ॲक्सिडेंट. बट ह्या ग्रंथाची कृपा की ते सगळं निभावून गेलं, सगळं व्यवस्थित, आणि बऱ्यापैकी लागलं मला. एवढं ICUमध्ये वगैरे होते, त्या मनाने त्रास असा काही मला झाला नाही. म्हणजे स्वामींनी मला असं वरच्यावर झेललं होतं. मला माझ्यापर्यंत त्या तेवढ्या वेदना त्यांनी पोचू नाही दिल्या. त्या लोकांना ऐकताना किंवा बघताना वाटायचं बापरे किती मोठा ॲक्सिडेंट, पण मनातून मी एकदम फ्रेश असायचे. मला असं काही वेदना नाही व्हायच्या किंवा डिप्रेस नाही वाटायचं. तर ते स्वामींनी तारलं, दत्तगुरूंनी तारलं होतं. तेव्हापासून हा ग्रंथ आहे माझ्याकडे. तर ही पोथी मी रोज वाचते. तर ह्या वेळेला पहिल्यांदा मी ह्याचं पारायण केलं 7 दिवसांचं. तर ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलंच आहे सुरुवातीच्या पानांमध्ये, पहिल्या दिवशी किती ग्रंथ, दुसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचे ते. इकडे ठीक आहे, ही इकडे यादी दिली आहे. पहिल्या दिवशी किती, 7व्या दिवशी किती, 3 दिवसांचं पारायण असेल तरीसुद्धा किती अध्याय वाचायचे दर दिवसाला ते पण सांगितलेलं आहे. पारायण कसं करायचं, कधी करायचं हे पण सांगितलेलं आहे. पण कधी करायचं असं काही नियम नाही आहे. आता मी श्रावणात केलं, पण असं काही ठरवून नाही केलं की श्रावण आहे म्हणून पारायण करूया.
असंच ते योगायोगाने जुळून आलं म्हणून ते पारायण माझ्याकडनं पार पडलं. ठरवून अजिबात केलेलं नाही आहे, अचानक झालेलं आहे ते. नियम मी काय काय फॉलो केले. कांदा लसूण खाल्ला नाही आणि एक धान्यावर राहिले. म्हणजे मी गहू चूज केलं होतं धान्य. तर मी चपाती खायचे, 2-3 चपात्या 4 चपात्या दोन्ही टाईम दुधासोबत खायचे. म्हणजे दूध चालेल. शेवयामध्ये एकदा केल्या होत्या, एकदा रवा केला होता कारण की तो गव्हापासूनच बनलेला असतो. सो गव्हापासून जे बनलेलं असतं ते मी खाल्लं. म्हणजे चपातीच मोस्टली दूध चपाती जास्त खाल्ली. गुळ चपाती, साखर चपाती असं खाल्लं मी 7 दिवस दोन्ही वेळेला. एक धान्य, मग कडधान्य पण नाही, कडधान्याची भाजी पण मी नाही खाल्ली. म्हणजे जो व्हिडिओ मी पाहिला होता त्याच्यातून ही मला माहिती मिळाली होती. बाहेरच्या कोणाच्या हातचं एवढ्या दिवसात खाल्लेलं नाही. बाहेरचं पण काय खाल्लेलं नाही. रात्री झोपताना चटईवर झोपायचे मी. आरूला बेडवर झोपवायचे आणि खाली चटईवर झोपवायचे. पण प्रत्येकच वेळेला म्हणजे बेडला मी अगदीच काय टचच नाही केला, का बेडवर बसलेच नाही, का सोफ्यावर बसलेच नाही असं नाही. सोफ्यावर पण बसले, बेडवर पण बसले. पण जे आपण गाढ निद्रेत जातो तेव्हा मात्र मी खाली चटईवर झोपायचे. आरूला बेडवर झोपवून मग मी खाली चटईवर झोपायचे. तर मी नियम पाळला, पण अगदीच काही बेडला मी स्पर्शच नाही केला, का बेडवर बसलेच नाही, का पडलेच नाही असं नाही. पडले म्हणजे झोपले नाही, पण त्याला ब्रेस्टफीड वगैरे करताना मी टेकले मात्र होते. आरूची जी प्लेमॅट आहे ना ती मी खाली अंथरायचे आणि मध्यंतरी म्हणजे मध्यरात्री जेव्हा तो उठायचा, कारण तो अजूनही भरपूर वेळ उठतो, तर मला ती जाग यायचीच. तेवढी माझी झोप कच्चीच आहे. त्यांनी जरासं काय आऊ केलं तर ती जाग यायचीच मला. आणि मग मी परत उठून बेडवर जायचे, त्याला पाजायचे, परत येऊन खाली झोपायचे. 7 दिवस असंच चालू होतं. आज सांगता होईल त्या गोष्टीची. काळं शक्यतो काही घातलं नाहीच मी एवढ्या दिवसांमध्ये. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य पाळलं होतं. असे काही नियम आहेत ते काटेकोरपणे मी फॉलो केले. आज 10:30 वाजता आरती केली. पहिले 10-10:15 आरती केली, त्याच्यानंतर नैवेद्य दाखवला. 10:30चं काय एवढं टाईम आहे त्याचं काय नक्की कारण मला माहिती नाही, पण 12च्या आधी तरी नैवेद्य दाखवायचा. कारण की दत्त महाराज भिक्षेसाठी जातात 12 ते 2च्या वेळेत असं ऐकून आहे मी. 12 ते 12:30 ते जातातच मला वाटतं. आता आमच्या काकाकाकी आलेल्या, हेमा काकी आणि दिनेश काका, त्यांना बोलवायचं कारण म्हणजे त्यांच्यामुळे माझ्या नशिबात तो योग आलेला की लग्नानंतर पहिलंच वर्ष होतं माझं इकडे सासरी. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आमच्या इथे आल्या होत्या घरासमोर गावातल्या. तर तो मान आम्हाला मिळालेला, मला आणि कुमारला. त्यांची पूजा करायचा, स्वामींची आरती करायचा आणि तो मान या काका काकींमुळेच मिळाला होता. त्याच्यामुळे मी म्हटलं माझं पहिलं पारायण आहे तर आपण त्यांना बोलवूया. या काही महत्त्वाच्या बाबी आहेत त्या मी तुम्हाला सांगितल्या. आता संध्याकाळी मी स्वामींच्या मठात जाईन. आमच्या इथल्या मठामध्ये जाऊन दर्शन घेईन स्वामींचं. आणि त्याच्यानंतर हा गणपतीचा विडा आणि दत्तगुरूंची जी सुपारी आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करून देईन. कलशामध्ये हळद, कुंकू, नाणं, फूल असं सगळं आहे, तर ते पाणी पण विसर्जित करेन. नारळाचं काय करायचं ते मी आमच्या आईंना एकदा विचारेन की काय करतात अशा कलशाच्या नारळाचं. नारळ पण जर विसर्जित करायचा असेल तर तो पण करेन, नाही तर तो ठेवून देईन. मला विचारायला लागेल, आईंना विचारायला लागेल काय करतात ते. सकाळची जी काही आपली नित्यपूजा आहे, म्हणजे दररोज आपण देवाची जी काही पूजा करतो, जे काही श्लोक आपण म्हणतो किंवा जे काही आपलं वाचन असेल ते आपण करतो, त्याच्यानंतर मग पारायणाला बसायचे मी दररोज सकाळी. जितक्या लवकर उठता येईल तितक्या लवकर उठायचं, कारण मग नंतर बरीच सारी बडबड गडबड सुरू होते. मी 7 पैकी तुम्हाला सांगू 5 दिवस लवकर उठून वाचन झालं. त्याच्यानंतर 2 दिवस सकाळी नाही जमलं मला, मग मी दुपारी वाचन केलं. 12 ते 12:30 वगळता ब्रह्ममुहूर्तापासून ते 4:30पर्यंत आपण वाचन करू शकतो, हे मी ऐकून आहे. 4 नैवेद्य दाखवले. एक गाईचा नैवेद्य, एक श्वानाचा नैवेद्य, एक कुलस्वामींचा नैवेद्य आणि एक ग्रंथाचा, म्हणजे जे काही दत्तगुरू ग्रंथ स्वामी समर्थ एकच आहेत ना त्याचा नैवेद्य. बाकी माझा अनुभव कसा होता पारायणाचा, अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं झालं तर एवढं सवय नाही ना आपल्याला बसायची कंटिन्युअस. एकदा बसलं की उठायचं नाही. पण छोटं बाळ आहे माझं आणि तो अजूनही दूध घेतो, त्याच्यामुळे मग मध्ये मध्ये मला नाही बोलून 2-3 वेळा 2-3 दिवसांमध्ये उठायला लागलं होतं त्याच्यासाठी, अरूसाठी. कारण की त्याला तो झोपलेला असायचा आणि मग झोपेतून तो रडत उठायचा. मग मला काही करून त्याला घ्यावंच लागायचं. किंवा एकदा 2दा खूपच झोप आली होती त्याला आणि तो कोणाकडेच राहत नव्हता. सगळे त्यांच्या परीने प्रयत्न करायचे की मला उठायला लागू नये वाचायला बसलेले असताना, पण कधी कधी नाईलाज व्हायचा. 1-2 वेळा असं झालं, त्याच्यामुळे मग मी उठले होते. जे प्रामाणिकपणे आहे ते सांगितलं. छोटं लेकरू असल्यावर असं होतं. अरे बिच्चा, अरे बिच्चा, पाणी पिऊन आलास?
हे बा आजीने काय दिलं, वाव. पहिल्या दिवशी झोप पण बरीच आली, बरीच झोप आली. पण ते म्हणतात ना आपल्याला निगेटिव्हिटी बाहेर पडत असते ह्या ना त्या रूपाने. तर झोप आली जांभळ्याला पहिल्या दिवशी, त्याच्यानंतर नाही. संकल्प असतो एक, तो संकल्प घेऊन पाणी सोडून मग पारायणाला सुरुवात करायची. ते सगळं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पारायण सुरू करण्याच्या आधी पहिल्या दिवशी आम्ही जाऊन येतोय मठात आणि त्याच्यानंतर मग आल्यानंतर ते विसर्जन करेल. छान वाटलं मठात जाऊन. आरती सुरू होती, आम्ही गेलो तेव्हा आरती पण मिळाली. त्यात आज गुरुवार होता त्याच्यामुळे अजून छान वाटलं. श्रावण चालू आहे त्याच्यामध्ये. तर आता संध्याकाळ झालेली आहे. आता मी सांगता फायनल करते आहे. तर जे मला माहिती आहे ते असं आहे की हा गुरुचरित्र ग्रंथ मी माझ्या हातात घेतलेला आहे आणि मला जय जयकार करायचा आहे 2 वेळा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भवानी माते की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. गंगा गोदावरी माते की जय. देवा दत्त महाराजा, पारायण करून घेतलंस, तुझे खूप खूप आभार. चुकले माकले असेल क्षमा कर. भरपूर साऱ्या चुका झाल्यातही क्षमा कर देवा. आणि अशीच पारायण माझ्याकडून करून घे अधिकाधिक. 10 ग्रंथ आपण हलवला. एवढे दिवस तिथे पाठावर होता, तर आता मी हा जिथे मी नेहमी ठेवते तिथे ठेवते. इतके दिवस पाठावर होता, आता ह्याची जागा मी हलवते. त्यानंतर आता दत्तगुरु रूपी ती जी सुपारी आहे आणि गणपती बाप्पाचा जो विडा आहे तो मी पाण्यात सोडते. करातलं पाणी पण मी विसर्जित करते. समय आता राहू दे, जेवढा वेळ पेटेल तेवढा वेळ पेटेल. उद्या सकाळी हवं तर मी आताही पाठ आताही उचलू शकते मी. आई, ह्या कराव्याच्या नारळाचं काय करायचं असतं? नेहमी काय करतो आपण मार्गशीर्षातल्या विसर्जन करतो. मग करते विसर्जन ना, जाऊ दे करते सगळ्यासोबत. हां, खाणीवर जाऊन करते विसर्जन. आता सुपारी अरुने एकदा दोनदा असं झालंय की तो माझ्या मांडीवर खेळायला आला मी वाचत असताना आणि खेळतोय म्हणून मी काय बोलले नाही. तो त्याच्या खेळात त्याने अगदी दत्तगुरु रूपी सुपारी पण उचलली, ती पाटाखाली पण टाकली. गणपतीच्या विड्यावरची सुपारी, अगदी विड्याचं पान पण उलट पालट सगळं करून झालेलं आहे. त्याला काय हे कोणी सांगितलं नाही का शिकवलं नाही, त्याने त्याच्या अल्लडपणात केलं आणि देव एवढा समजदार असतो. मोरया कर मोरया. व्हेरी गुड मोरया. चला आता मी आमच्या खाणीवर जाऊन ते विसर्जित करून येते. मासे बघ, हे बघ दिसले आत्ता, इथून 5 झाले. ते बघ आले 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 मासे 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 मासे. छान वाटतंय. जसं जमलं तसं केलं. असंच करून घ्या बाप्पा. मी आणि आईंनी श्रावण पाळलेलं आहे आणि ह्या 7 दिवसांमध्ये घरी कोणी नॉनव्हेज खाल्लं नाही ना बाहेर खाल्लं. विचारलं होतं सुरुवात करतानाच की मला करायचं आहे पारायण, पण आपल्याला नॉनव्हेज बनवून किंवा खाऊन नाही चालणार. तसंही आमचा तर दोघींचं श्रावणच आहे, पण बाकी घरातल्या मेंबर्ससाठी बनायचं. पण ह्या वेळेला पारायण जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून नॉनव्हेज नाही बनलेलं. कुमारचं कलर काम चालू आहे. किचनमध्ये पण करणार आहे कलर. टाईम मिला तो ॲक्च्युली माणसांकडून करून घ्यायचं तर आता ऐन टायमाला माणसं मिळणार नाही. अचानक आमचं ठरलं की चला पेंट करूया म्हणून ॲटलिस्ट ही रूम तरी जिथे बाप्पा बसतात. मग ते कुमारनी मनावर घेतलं आणि तर करतोय. मी पण मग हेल्प करू शकते, पण त्याने काय मला सांगितलेलं नाही आहे आणि मी विचारलं तर त्याच्यावर त्याची काय प्रतिक्रिया नाही आली, त्याच्यामुळे मी नाहीच करत. जा तर काय नुसतं रोलरच तर फिरवायचं आहे. तुला वाटते मग फक्त रोलर फिरवायचं, मग काय करायचं असतं? डोंगर कसे झाले पण ते तू केलंस ना छान. हे वरचा जो कलर आहे तो आमचा आधीचाच कलर आहे. हा खालचा कलर जरा डार्क केलाय कुमारनी आणि हे डोंगर पण त्याने गेल्या वर्षीच काढले होते.
असं हिमालय करायला. हे इथे केदारनाथ मंदिर आहे जे कुमारनीच काढलंय. आता फक्त त्याने जराचे फीचर्स काहीतरी ॲड केलेत. इथे हा स्टिकर आहे, ऑनलाईन ॲमेझॉनवरून मागवला होता. त्याच्यावरती शंकराचा स्टिकर होता पण तो इथून काढून दुसरीकडे लावलेला आहे. सो दिस इज हिमालय बेसिकली. अरू उचलते तुला पेंट. सगळं इकडे हलवा केली आहे. तिकडच्या रूममधलं सगळं इकडे आलेलं आहे. समई फक्त ठेवली जेवढा वेळ पेटेल तेवढं, बाकी मी उचललं सगळं. हे इथे ग्रंथ आहेत जे कुमारने मागवले. श्री शिव महापुराण, गीता प्रेस गोरखपूरचे आहेत. हा प्रथम खंड आहे आणि हा द्वितीय खंड आहे. सचित्र आहे. आय डोंट हॅव मच आयडिया अबाउट दीज. म्हणजे स्टोरी आपल्याला बेसिक माहिती आहे पण बाकी या ग्रंथाचा जास्त महिमा मला माहिती नाही आहे. पण कुमारची जास्त श्रद्धा आहे शंकर देवांवर, त्याच्यामुळे त्यांनी हे मागवलंय. बाबा आम्ही कुठे चाललो बाबू? कुठे चाललो आपण? अरे सांग बेटा कुठे चाललो? सांग. ते बघ किती भुपू आहे. आम्ही चाललोय दूध आणायला गोठ्यामध्ये म्हशीच्या. आमची गाय आहे पण ती सध्या दूध देत नाही आहे. तिला जरा त्रास झालेला तिच्या आचळाला, त्याच्यामुळे आम्ही म्हशीचं दूध आणतो दुसरीकडे गोठ्यातून. तिकडे आणायला चाललोय. मी चालली आहे कारण की मला बघायचं आहे. मी नवीनच तिकडे लावलाय उपडा, तर त्यांचं घर मी बघून ठेवलं का कधी मी एकटी पण जाऊन घेऊन येऊ शकते. कुमार बिझी असेल किंवा घरात कोणी नसेल तर, त्याच्यामुळे मी बघायला चाललंय त्यांचं घर कुठे आहे, गोठा कुठे आहे, कुठून आणायचं दूध नेक्स्ट टाइम आणायचं असेल तर.